हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होती भोगी. सर्वात प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. उशिरा येतोय व्हिडिओ, म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येतो, तर समजून घ्याल तुम्ही अशी अपेक्षा करते. आणि मग माझ्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती. आता कोणताही सणसुद्धा असू देत, पहिल्यांदा आपण आपल्या देवघरामध्ये म्हणजे देवघर स्वच्छ करतो, देवघरामध्ये दिवा वगैरे लावतो, आपली रोजची पूजा असते. पण कोणताही सण असेल ना, तर आपल्याकडून ती होणारी देवांची पूजा आहे ना, ती खरंच वेगळी असते. त्यात आज ना पौष पौर्णिमा होती, म्हणजे पौर्णिमा आजपासून काळूबाईची यात्रा सुरू होते. मग म्हटलं आपण देवघर मस्त सजवूयात. जास्त फुलं वगैरे काय हे करणार नव्हते, काय डेकोरेशन वगैरे करायचं होतं थोडंफार, ते उद्याच करायचं आहे. उद्या आहे संक्रांत. मग छान अशी देवपूजा करून घेतली, सगळ्या देवांना आंघोळ घातली आणि पूजा केली. तोपर्यंत घरातलं वातावरण एकदम मस्त झालं होतं, खूप भारी वाटत होतं. नंतर मग मी जेवण बनवायला घेतलं. आज असते भोगीची भाजी, मिक्स भाजी असते. मग रात्रीच मी हरभरा आणि शेंगदाणे भिजत घातले होते. फक्त सकाळी वांगा आणि गाजर चिरायचं राहिलं होतं, ते चिरून टाकायचं होतं ह्याच्यामध्ये, भाज्यांमध्ये. सगळ्या भाज्या पण मी ऑलरेडी निवडून ठेवलेल्या होत्या, फक्त हे सगळं टाकून मग शिजण्यासाठी ठेवायचं होतं. मग पहिल्यांदा काय केलं, ज्या शेंगा वगैरे होत्या ना, त्या सगळ्या धुवून घेतल्या. वाटाणे आणि पावटा मी आधीच त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवला होता. फक्त गाजर आणि वरून हे टाकलं, वांगं चिरून टाकलं आणि सगळं शिजण्यासाठी ठेवून दिलं. आणि थोड्या वेळासाठीच मी साडी घातली होती आणि नंतर मी लगेच काढून ठेवली. मस्त असं भोगीची भाजी तयार झाली. आणि ही भाजी ना आज कशी पण करू देते, एवढी टेस्टी होते ना. मला तर काही जेवण करायचं नव्हतं, मी संध्याकाळी जेवण करणार होते, पण म्हटलं देवाला नैवेद्य तर सकाळीच दाखवावा, म्हणून छोटीशी भाकरी केली तीळ टाकून आणि मग देवाला नैवेद्य दाखवला. मग लगेच साडी काढून टाकली, कारण साडीवरती कामं होणं ना म्हणजे खरंच खूप कठीण काम आहे. मला एका ताईंची कमेंट आली होती की प्लीज तू साडीमध्ये व्हिडिओ बनवचा, पण ते तेवढं दिवसभर हँडल होत नाही माझ्याकडून, म्हणजे कामांची गडबड असते. आणि त्यात साडी, मी आधी गावाकडे राहायचे ना, तर मी रेग्युलर साडीच नेसायची, अगदी झोपताना सुद्धा साडी कधी हे करत नव्हते. पण आता ना खरंच सांगते, सवय सगळी मोडून गेली साडी घालायची. आणि माझ्याकडून असं होतं ना, एक साडी मला घालायची असेल ना, तर मी 10 साड्या सगळ्या कपाटातल्या बाहेर काढते. ही मला घालण्याची सवय मी आधीच सांगते बरं का. आज पण मी तसंच केलं, 2-3 साड्या काढल्या. एक साडीची लगेच घडी घालून ठेवली होती. पहिली ही ग्रीन कलरची साडी दिसते ना, मी ती घातली. आणि नंतर माझ्या मनात काहीतरी विचार आला की नको आपण ही घालायला, आपण दुसरी घालता. मग परत दुसरी घातली, ती पण काढून ठेवली आणि ही तिसरी साडी घातली, ती ब्लॅक कलरची. पण परत मनात विचार आला की आज आपण सणासुदीशी काळी साडी घालतोय, पण परत म्हटलं जाऊ दे, आपण कोणतं पण काय मनापासून केलं तर कुठंच काही फरक पडत नाही. म्हणून म्हटलं असू दे, काळी तर काळी छान दिसते ना, घालून घ्यायची. पूजा वगैरे केली, सगळं आवरलं आणि मग साडी काढून ठेवली. म्हटलं आता कपड्यांच्या पण घड्या घालून ठेवाव्यात, कारण बाकीची बरीचशी कामं तशीच होती. पहिलं म्हटलं देवपूजेला आपण महत्त्व द्यावं, परत जे काय नैवेद्य दाखवायचा होता त्याच्यासाठी मग ते करून घेतलं. धनुषला स्कूलमधून घेऊन आले आणि मग म्हटलं काय आहेत ते आपली नंतरची कामं करताच येतील. कामावरून झाली की लगेच मी तिळाचे लाडू बनवायला घेतले, कारण मी म्हणत होते रोज बनवायचं. फायनली आज म्हटलं आहे वेळ, आणि संध्याकाळी फक्त भाकरीच बनवायची होती. मग म्हटलं काय एवढा वेळ लागणार नाही, बाहेर पण जायचं होतं, तर म्हटलं हे पटकन बनवून घ्यावं. मग झोपेतून उठल्यानंतर मग मी हे बनवायला घेतलं. पहिल्यांदा काय केलं ना, तीळ छान असे भाजून घेतले, म्हणजे त्याचा खमंग वास अख्ख्या घरभर सुटला होता. मला वाटतं बाहेर पण गेला असेल बहुतेक, एवढा छान वास येत होता तीळ भाजलेल्याचा. गूळ पण चिरून घेतला होता. आणि सांगते, 1 वाटी गूळ तर 1 वाटी तीळ तर 1 वाटी गूळ असं प्रमाण असतं. अर्धा किलो तीळ तर अर्धा किलोच गूळ असं प्रमाण असतं. मी यूट्यूबला पहिली रेसिपी बघितली आणि नंतरच करायला घेतलं. आधी 10 व्हिडिओ बघून घेतले असतील, का तर मला वाटतं फसायला नको, आणि मी फर्स्ट टाईम करत होते. पण फर्स्ट टाईम केलं त्याच्या मानाने खरंच तिळाचे लाडू खूप छान झाले. आता इथून पुढं पण बनवेल एवढा मला कॉन्फिडन्स आला. आणि हे ना, ह्या टायमिंग असतो ना, तो पूर्ण म्हणजे आपल्याला हे करणारा असतो. म्हणजे काय झालं ना, मी गोळी येते का बघायला गेले तोपर्यंत तर असं गुळाचा पाक जरासा पुढं पण गेलेला होता. खूप कन्फ्यूज झाले मी, त्यातून पण सावरलं आणि खरंच खूप छान झाले लाडू. गूळ चांगला मेल्ट झाल्यानंतर अशी गोळी बघितली फेस आल्याच्या नंतरनं की गोळी बनते का, तर गोळी व्यवस्थित बनत होती. मग मी त्याच्यामध्ये लगेच भाजलेले तीळ टाकून दिले.
छान असं परत मिक्स केलं, 2 मिनटं गॅसवरतीच ठेवलं आणि मग मिश्रण सगळं मी ताटामध्ये काढून घेतलं. ताटाला आधी तूप लावलं होतं, पण माझ्याकडून प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, मी डायरेक्टच एकदम सगळं टाकलं आणि माझ्या एवढं हाताला भाजत होतं. मला ह्याच्या आधीचा काहीच अनुभव नव्हता. मी डायरेक्ट त्याच्यामध्ये हात घातला आणि एवढा माझ्या हाताला जोरात चटका बसला की मला काय करावं तेच समजत नव्हतं. आणि गूळ आणि तीळ तर चक्क माझ्या हाताला चिकटून बसलं होतं, मला काहीच समजत नव्हतं. त्यातून पण एवढे छान लाडू झाले आणि फर्स्ट टाईम केलं होतं बरं का मी, ह्याच्या आधी कधीच केलं नव्हतं. लाडू पण छान झाले आणि जिथं तूप लावून मी ते टाकलं होतं ना सारण, ते थोडंसं पातळ करून घेतलं होतं, म्हणजे जेणेकरून मला वाटलंच होतं की थोडंसं काहीतरी बिघडलं ना तर वड्या केल्या तरी होऊन जाईल. आणि खरंच सांगते, माझा प्लॅन एकदम बरोबर झाला. थोडेसे जे घट्ट झालं त्याच्या वड्या झाल्या आणि बाकीचं जे गरम गरम वळलं त्याचे मग छानसे लाडू झाले. आणि ह्यांच्या ऑफिसमध्ये सोलापूरचा एक मित्र आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करायला, तर त्यांच्या घरून ना भाकरी आणल्या होत्या तिळाच्या आणि एकदम पातळ भाकरी होत्या, म्हणजे पापड जसं असतो ना सेम पापडासारख्या भाकरी त्यांनी बनवून दिल्या होत्या आणि एवढ्या टेस्टी होत्या ना काय सांगू. दाहेरीमध्ये असताना मला वाटतं त्यांनी एकदा ना गुळपोळी दिली होती आणि ती मला एवढी आवडली होती ना की मला नंतर ना ती एकदम खाऊशी वाटत होती. आणि फायनली ती इच्छा माझी पूर्ण झाली, की मला वाटतं 2 वर्षांना भेटली असेल मला ती त्यांच्या हातची गुळपोळी खायला. तर खरंच खूप भारी वाटलं. आणि भाकरी शेंगसोला तर खूपच टेस्टी लागत होता. त्यांनी दिलेल्या भाकरी तर होत्याच, पण ह्यांना पण जेवण द्यायचं होतं, म्हणून मग म्हटलं आपल्या घरची पण एक छानशी भाकरी करता, ही म्हटलं एकच बनव, म्हणून एकच बनवायला घेतली. छान असं पीठ मळून घेतलं आणि सकाळी मी काही भाकरी करतानाचा व्हिडिओ शूट केला नव्हता, कारण मी फक्त नैवेद्यापुरती भाकरी बनवली होती. म्हटलं आता तुम्हाला दाखवते. माझ्या माहेरी ना काळे तीळ लावतात भाकरीला आणि सासरी पांढरे तीळ, आणि काळे तीळ मी आणायला विसरले, म्हणून मग मी पांढरेच तीळ लावले. नाहीतर मला मग काळे तीळच लावून भाकरी खायला आवडते. मस्त अशी टम्म भाकरी फुगली होती, एकच केली होती पण खरंच खूप छान झाली होती. एकीकडे लगेच मग भाजी ठेवली गरम करायला. बाहेरून जाऊन आल्याच्या नंतर मग हे सगळं केलं होतं. मग लगेच म्हटलं जेवण करायला घेऊ. तर आज प्रत्येकाच्याच घरामध्ये ही भोगीची भाजी आणि भाकरी असणार. कोण कोण मसाले भात पण बनवतं, पण आम्हाला एवढं सरलं नसतं, म्हणजे खाल्लं नसतं एवढं, म्हणून मी मसाले भात काही बनवलाच नाही. फक्त भाजी आणि भाकरी असं मस्त पोट भरून जेवण केलं, कारण ह्या भाजीची टेस्ट ना परत कधीच येणार नाही, डायरेक्ट पुढच्या वर्षीच येईल असं मला वाटतं. आणि मी थोडीशी जास्त शिल्लक पण ठेवली आहे की मला कधी आठवण आली तर खाता येईल म्हणून. आता फ्रीजमध्ये ठेवून दिली मस्त. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग मी भांडी घासायला घेतली, कारण उद्या सकाळी पण मला लवकर उठायचं आहे आणि मग पुरणपोळीचं जेवण पण बनवायचं आहे. त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे. मग ती बाकीची कामं आवरायची म्हटलं की मग खूप वेळ लागतो, म्हणून भांडी घासून घेतली पहिली आणि मेहंदी काढायला बसले. किती उल्हास असेल ना, मला मेहंदीचा कोणसुद्धा मी आणला नव्हता. मग थोडीशीच आपली साधी सिंपल अशी मेहंदी काढली, तेवढ्यातच खुश मानून घ्यायचं म्हटलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.